तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं माझ्या पहिल्याच यूट्यूब ब्लॉगमध्ये. तर मित्रांनो, माझं नाव आहे संतोष. मी महाराष्ट्र सांगली या जिल्ह्यातून बिलॉंग करतो. तर मी एक इंटरनॅशनल ट्रक ड्रायव्हर आहे. मी युरोपमध्ये ट्रक चालवतो. आपले पूर्णपणे ब्लॉग हे ट्रकिंगच्या प्रवासासंबंधित किंवा मध्ये येण्याच्या संबंधितच असतील. तर मित्रांनो, आपली ही ट्रिप चालली आहे आता हंगरी ते जर्मनी. तर मी आता सध्या एका पार्किंगमध्ये आपण नाश्ता करण्यासाठी थांबलो होतो. मी आता सध्या स्लोवाकियामध्ये आहे. जस्ट आपण हंगरीची बॉर्डर जी आहे पास करून आपण स्लोवाकिया या देशामध्ये आलेलो आहे आणि आपण चाललोय जर्मनी या देशाच्या दिशेनं. तर दाखवतो तुम्हाला बाहेरचा नजारा कसा आहे. आपण एकदा रोड साईड पार्किंगच्या शेजारीच आपण थांबलेलो आहे मित्रांनो. तर मित्रांनो, ही माझी गाडी आहे. ही वॉल्वो कंपनीची गाडी आहे. मी सध्या एका छोट्या पार्किंगमध्ये उभा राहिलोय. मी आहे सध्या स्लोवाकियामध्ये. पाहू शकताय अशा प्रकारचा बाहेरचा नजारा आहे. तर हा चेक रिपब्लिकच्या दिशेने जातोय. आता आपल्याला नेक्स्ट कंट्री चेक रिपब्लिक ही लागणार आहे. त्यानंतर आपल्याला जर्मनी ही लागणार आहे. ओके, नाव रेडी टू गो. तर टोटल मित्रांनो, आज आपल्याला 9 तास गाडी चालवायची आहे. त्यापैकी तर पाहू शकता आपण 3 तास 15 मिनटं गाडी चालवलेली आहे आणि 6 तास 45 मिनटं आपल्याला अजून ड्राईव्ह बाकी आहे. तर यामध्ये आपण या 6 तास 45 मिनटामध्येच आपल्याला म्हणजे एक 5-5.5 तास झालं की आपण पार्किंग शोधायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला 9 तासाची रेस्ट म्हणजे झोप घ्यायची आहे. तर मित्रांनो, तब्बल 2 तास प्रवास करून आपण बॉर्डरवर पोहोचलोय. ही बॉर्डर आहे स्लोवाकिया आणि चेक रिपब्लिक. तर समोर दिसत्या मित्रांनो, ही बॉर्डर आहे. 500 meters. मोबाईल हे आपल्याला सांगत आहे. मोबाईल सुद्धा आपल्याला सांगत असतो की तुम्ही बॉर्डर क्रॉस करायला लागलाय म्हणून. तर मित्रांनो, तुम्हाला दिसतंय ही बॉर्डर आहे. हा बोर्ड लावलेला दिसतोय बघा तुम्हाला, चेक रिपब्लिक. या बोर्डच्या पलीकडे चेक रिपब्लिक आणि या बोर्डच्या अलीकडे स्लोवाकिया. You are crossing the border. तर मित्रांनो, पावसाचं आगमन झालेलं आहे. आपण चेक रिपब्लिक या देशामध्ये आपण एंट्री केलेली आहे आणि एंट्री केल्याच पाऊस सुरू झालेला आहे. दुसरी एक गोष्ट म्हणजे या देशासाठी फास्टॅग आपल्या देशात जसा फास्टॅग असतो तसा इथंही टोल असतो पण तो ऑनलाईन कटर असतो. तर त्यासाठी बघा हे मशीन दिलेलं आहे. हे जे दिसतंय येलो लाईट लागले म्हणजे माझे त्यातले पैसे संपत आले, बॅलन्स लो व्हायला लागला. तर आता मला एखादा पंप शोधावा लागेल आणि त्या पंपामध्ये जाऊन याच्यावरती 150 युरोचा रिचार्ज करावा लागेल. तर आता मला पुढं कुठंतरी एखादा पंप शोधला पाहिजे जेणेकरून त्या पंपामध्ये मला हा डिव्हाइस रिचार्ज करायचा आहे. का तर याच्यात जर पैसे जर रेड झाला तर पोलीस आपल्याला फाईन देऊ शकते. लगेच पोलिसांना लगेच समजतं की जरी आपली गाडी त्यांच्या शेजारून जरी गेली तरी त्यांना समजतं की बाबा याचा बॅलन्स संपलेला आहे ना, तसाच ड्राईव्ह करत आहे म्हणून. तर आपल्याला आता त्याच्यामध्ये रिचार्ज करणं अतिशय गरजेचं आहे. तर आता आपण पंप शोधणार आहोत ज्या पंपामध्ये आपल्याला याचा बॅलन्स मिळेल. मित्रांनो, पंप आपल्याला सापडलेला आहे आणि इथं आपल्याला रिचार्ज करायचा आहे. आपल्या डिव्हाइसचा रिचार्ज संपला आणि पंप आपल्याला सापडलेला आहे. या इथंच आपण डिव्हाइसचा रिचार्ज करायचा आहे. गाडी लावायला जागा पाहूया कुठं मिळते. या इथंच लावली तरी सुद्धा चालेल. हा पंप आहे, इथं रिचार्ज आपल्याला भेटू शकतो. तर युरोपमध्ये भरपूर अशा जबाबदाऱ्या ड्रायव्हरवरती असतात ज्या पूर्णपणे ड्रायव्हरलाच ही करायचं असते. कंपनी यामध्ये काय करू शकतो. आता बॅलन्स सप्लाय हे बघणं न बघणं हे आपलं काम आहे. त्यामुळे अशा सुद्धा गोष्टी असतात ज्या आपण ड्रायव्हरची जबाबदारी असते.
तर हा पंप आहे समोर, त्या पंपामध्ये जायचं आहे आणि आपल्याला रिचार्ज करायचं आहे. तर या पंपामध्ये नाही आहे बॅलन्स. त्यांनी समोर 10 किलोमीटर अंतरावरती दुसरा पंप आहे, त्या पंपामध्ये मिळेल असं त्यांनी सांगितलं. यांच्याकडे सिस्टीम नाही आहे. ॲक्च्युली ओर्लिनच्या पंपातच असतो आहे, पण या पंपात कसं काय नाही काय माहिती नाही. जाऊया आता पुढं. 10 किलोमीटरवरती पंप आहे, तिथे मिळेल म्हणून त्यांनी सांगितले. बघूया तिथं जाऊन ट्राय करूया. पुढच्या पंपात मिळालं तर बरं होईल, नाही तर हा सिंगल रोड आहे, लवकर काय रिचार्ज भेटणार नाही. रिचार्ज करणं गरजेचं आहे, का तर जर ते रेड झालं तर आपण गाडी रस्त्यावरती चालवू शकत नाही. आपल्याला गाडी पूर्णपणे स्टॉप करावी लागेल आणि त्यानंतर आपल्याकडे ऑप्शनही काही नाही. बघूया 10 किलोमीटरवरती त्यांनी सांगितलं दुसरा पंप. आपण चाललो आहे आता त्या पंपावर. आपण रोडवरतीच आहे. असा सिंगल रोड असल्यामुळं पंप वगैरे कमी आहेत. हायवे नाही हा एक्सप्रेस वे आहे आपण ज्याला म्हणतो. इकडे एक्सप्रेस वे म्हणतात आणि जो मोठा हायवे असतो त्याला मोटरवे म्हणतात. तर हा एक्सप्रेस वे आहे, सिंगल आहे पण एक्सप्रेस वे म्हटलं जातं अशा रूटला. तर आता बघूया पुढं आपल्याला भेटतंय. 2 पंपात चेक केलं पण दोन्ही पंपात काय भेटलेलं नाही. हा दुसरा पंप आहे पाठीमागं बघताय तुम्ही. हा दुसऱ्या पंपात आलो पण इथं पण काय भेटलेलं नाही मला अजून रिचार्ज. पाहूया, लवकर भेटला पाहिजे. अजून तर लाईट येलो आहे, पण रेड लाईट व्हायच्या आधी मला रिचार्ज करणं गरजेचं आहे. या इथे या पंपात आलो होतो, पाहू शकता. पण या पंपात सुद्धा नाही आहे. हा पण हायवे टचच आहे, पण या पंपात सुद्धा नाही भेटला रिचार्ज. पाहूया, पुढे एक पंप आहे म्हणून सांगितले, त्या पंपात पाहूया. हा तिसरा पंप आहे, पण ह्याच्यात सुद्धा काही सापडलं नाही. आता तर ब्लिंक करायला लागलेलं आहे. तिसरा पंप आहे, जवळपास 60-70 किलोमीटर आला, अजून काय मला भेटलेलं नाही मला रिचार्ज. आता तर मित्रांनो 198 किलोमीटर हायवे लागला आहे सरळ. या हायवेलाच मिळाला, तर बाकी त्या सिंगल रोडला काय भेटला नाही. ठीक आहे, रोड आपला 198 किलोमीटर स्ट्रेट आहे. हा हायवे आहे D1 चेक रिपब्लिकमध्ये. आपण आता आहे बर्नोमध्ये. आता या हायवेलाच जर कुठल्या पंपवरती भेटलं तर मिळेल. तर या इथं आपल्याला रिचार्ज भेटला आहे. हा मोठा पंप होता त्यामुळे या पंपामध्ये रिचार्ज भेटला मला. फायनल 1.5 तास झाला आपण शोधतोय. 1.5 तासानंतर आपल्याला हायवे असल्यामुळे या मोठ्या पंपावरती भेटला. तर आता 150 युरोचा करायचं होतं, पण मी 200 युरोचा केला. मोठा पंप आहे, पार्किंग प्लस पंप आहे, मोठा पंप आहे. हायवेचा पंप असल्यामुळेच भेटला. आणि जो आपल्याला मागासपासून आपण सिंगल रोडला होतो, म्हणजे एक्सप्रेस वेला होतो, त्यामुळे आपल्याला भेटला नाही. तर आता फायनली टेन्शन जे होतं आपलं ते समाप्त झालेलं आहे. आता आपल्याला रस्ता फॉलो करायला काय अडचण नाही. या इथं आपण गाडी लावून पंपावरती आपण गेलो होतो रिचार्ज करायला. आपल्याला रिचार्जचं प्रॉब्लेम संपला. आता ग्रीन लाईट झाली, पण एक दुसरं टेन्शन सुरू झालं, ट्रॅफिक. हे बर्नोमध्ये एका ब्रिजचं काम चालू आहे, ते ब्रिज गेलं पाठीमागं. त्या ब्रिजसाठी ट्रॅफिक लागते भरपूर, दोन्ही साईडला ट्रॅफिक लागतं बर्नोमध्ये. हे चेक रिपब्लिकमध्ये आहे बर्नो. हा जी प्राग सिटी आहे त्याच्या पाठीमागं बर्नो म्हणून एक मोठी सिटी आहे. तिथे एक मोठं ब्रिज बनायला लागले, त्या ब्रिजसाठी हे ट्रॅफिक लागतं. आपल्याकडे आता राहिलेत 2 तास 33 मिनटे, एवढीच ड्रायव्हिंग आहे आपल्याकडे. आजची आपली ड्रायव्हिंग झाल्या 7 तास 27 मिनटं. अजून आपण 1 तास ड्राईव्ह करायचे आहे आणि आपल्याला पार्किंग शोधायचं आहे. फक्त पार्किंग भेटून उपयोग नाही, तर पार्किंगमध्ये जागा सुद्धा भेटणं अतिशय आवश्यक आहे. आता आपल्याला शोधायचं आहे पार्किंग, का तर आपल्याकडे राहिलेलं आहेत आता 1 तास 48 मिनटाची ड्राईव्ह राहिलेली आहे. आणि मी सकाळपासून 8 तास 12 मिनटं ड्राईव्ह केलेली आहे. मला आता येईल ते पार्किंग चेक करत राहायचं आहे. पार्किंगचा बोर्ड दाखवत असते रस्त्याला. ही समोर एक बोर्ड आला आहे, समोर एक पार्किंग आले. पाहूया पार्किंगमध्ये आपल्याला जागा भेटते का. अशा प्रकारचा बोर्ड मी 1-2-4 किलोमीटर पाठीमागूनच लावलेला असतोय.
तर या पार्किंगमध्ये बघूया आपल्याला जागा भेटते का. बहुतेक पार्किंग फुल आहे, तर जागा इथं कुठं दिसेना. आता आपलं हेच काम राहिले, हर पार्किंग मध्ये जाऊन चेक करत राहणे, जिथे जागा मिळेल तिथे गाडी लावणे. का तर टाइम झालेला आहे, आता 6 वाजलेले आहेत, तर आता पार्किंग फुल व्हायला चालू होतात, त्यामुळे मुश्किलीनच पार्किंग मिळेल. अवघड आहे, सगळं फुल झालेलं आहे. इथे जागा आहे, या छोट्या गाडीवाल्यांना लावल्या, बघूया इथं लागते का गाडी आपली. तर फायनली मित्रांनो पार्किंग भेटलेलं आहे. तिसरं टेन्शन जे होतं ते संपलं. पहिलं टेन्शन होतं आपला रिक्षा संपला होता, दुसरं टेन्शन होतं आपलं ट्रॅफिकचं, ट्रॅफिकमधून पण बाहेर पडलो. तिसरं टेन्शन होतं पार्किंगचं, जे आपल्याला पार्किंग भेटले. तर आज आपली ड्राईव्ह झालेली आहे बघा, 8 तास 15 मिनटं ड्राईव्ह झालेली आहे. म्हणजे थोडक्यात माझ्याकडे आता राहिलेत किती, 1 तास 45 मिनटं राहिलेत माझ्याकडे. म्हणजे माझं जी ड्राईव्ह संपायला बघा 1 तास 45 मिनटं राहिलेली आहे. सरकारी पार्किंग आहे, त्या पार्किंगमध्ये आपण थांबलोय. हा रोड आहे, त्याचा आता रात्रभर आवाज असा येत राहणार आहे, पण ऑप्शन नाही. जरा गाडी आधी लवकर थांबवायला पाहिजे होते, पण आपण सकाळी लेट चालू केले, त्यामुळे आता ऑप्शन नाही आपल्याकडे. तर अशी लावली तर चालते गाडी, काय प्रॉब्लेम नाही, फक्त जायला रस्ता मोकळा पाहिजे, काही प्रॉब्लेम नाही. बाकी अशा प्रकारच्या गाड्या लावतात, हे पार्किंग स्लॉट आहेत, ही पार्किंगसाठी जागा बनलेली आहे. असं प्रत्येकजण आपापली गाडी पार्कमध्ये लावत असते. तर आता इथं बघा बस म्हणून लिहिलं आहे, तर त्या जागेवरती बसच उभी राहू शकते, तिथं कोणी ट्रक लावणार नाही बघा. इथं आता मोकळी कार आहे, ही कार निघून जाईल नंतर थोड्या वेळा. तर बसचं पार्किंग आहे, तर इथं बसच लागेल, इथं ट्रक नाही लावू शकणार कोणी. तर इथं रूल्स जे आहेत ते फॉलो केले जातात. हा मधला वे आहे, हा मधला वे एमटीच राहणार, का तर गाडी यायला जायला इथं जागा राहणार. तरी अशा प्रकारची पार्किंग असतात. इथं पार्किंगमध्ये फ्री टॉयलेट वगैरे तुम्हाला असेल, काही प्रॉब्लेम नाही. आता इथं आपण 9 तास थांबणार आहोत, आणि 9 तास झाल्यानंतर मग आपण परत ड्राईव्ह चालू करणार आहे. तर आपल्याला पार्किंग गावलेलं आहे, तुम्हाला माहीत आहे. तर आपल्याला आता इथं काय करायचं आहे, 9 तासाची रेस्ट घ्यायची आहे आणि आपल्याला सकाळी इथून निघायचं आहे. तर आपल्याला 9 तासाची रेस्ट घ्यायच्या आधी आपल्याला या टेकोमध्ये जाऊन आपल्याला एंड कंट्री करायची, म्हणजे आपण ज्या कंट्रीमध्ये आहे ती कंट्री एंड करायची आपल्याला. तर सेटिंगमध्ये जायचं, ड्रायव्हर 1, ओके, ही आहे बिगिन कंट्री, ही आहे एंड कंट्री. एंड कंट्री आपण कोणत्यामध्ये, चेक रिपब्लिक, CZ एंड, ओके, बॅक केलं, लिव्ह मेनू, ओके. आणि आता गाडी टाकायची आहे रेस्टमध्ये. तर आपली 18:55ला रेस्ट चालू झाल्या. तर 18:55 पासून आपल्याला सकाळी आता 7ला आपली, थोडक्यात 7ला आपली रेस्ट चालू झाली, तर आपली 4ला 9 तास कंप्लीट होते. तर आपल्याला 4:05 बरोबर ड्राईव्ह सुरू करायचे. तर मित्रांनो जेवण वगैरे झालेलं आहे, रात्रीचे 9 वाजलेले आहेत, आणि आपल्याला आता झोपायचं आहे, का तर आपल्याला उद्या सकाळी पहाटे 4 वाजता उठून निघायचं आहे, का तर उद्या आपलं अनलोडिंग आहे. तर गुड नाईट मित्रांनो, भेटूया सकाळी. गुड मॉर्निंग मित्रांनो, सकाळचे 4 वाजलेले आहेत, आपण उठलोय, आता फ्रेश व्हायचं आहे आणि आपल्याला आता प्रवास सुरू करायचा. गुड मॉर्निंग मित्रांनो, आपण फ्रेश वगैरे झालेलो आहे, आता आपल्याला आपली ड्युटी स्टार्ट करायची आहे. त्यासाठी बघा, सर्वप्रथम आपल्याला आपल्या टेकोग्राफमध्ये जायचं आहे, आणि इथं बिगिन, आपण काल रात्री एंड कंट्री केली होती, आता बिगिन कंट्री करायची आहे. ड्रायव्हर 1, बिगिन कंट्री, कोणत्या देशात आहे आपण, तर CZ म्हणजे चेक रिपब्लिक. तर इथं ओके करायचं आहे, कंट्री बिगिन झाली. यानंतर मित्रांनो 10 ते 15 मिनटं गाडी हॅमरवरती लावायची असते. म्हणजे आता गाडी बघा इथं चेअर आहे, म्हणजे आपण रेस्ट करतोय. आपली टोटल रेस्ट बघा मित्रांनो 9 तास 19 मिनटं झालेली आहे.
त्यानंतर जसे आपण इथं गाडी 15 मिनिटासाठी ऑदर वर्कमध्ये लावायचे. ओके, ही ऑदर वर्क सुरू झालं बघा. आता इथं आपल्याला दिवसाचे किती तास मिळाले? 15 तास मिळाले. म्हणजे आपली 15 तासाची ड्युटी आहे. त्यामधील आपल्याला 10 तासाचं ड्रायव्हिंग आहे आणि 5 तास ऑदर वर्क आहे. तर आपली शिफ्ट चालू झाली बघा. टाइम रिमेनिंग अंटील वीकली रेस्ट. वीकली म्हणजे डेली रेस्ट म्हणायचं असते त्यांना. आता जसं एक मिनिट जाईल तसं या 15 तासातून एक मिनिट कमी व्हायला चालू होईल. गाडीचा एक वॉक अराउंड केलेला आहे. त्यानंतर आपण कॉफी पिऊनच आपल्या प्रवासाची सुरुवात करायची. 15 मिनिटं आपला ऑदर वर्क झालेला आहे आणि आता आपण ड्राईव्ह सुरू करूया. बाहेर अजून अंधार आहे. बऱ्यापैकी सगळ्या गाड्या निघालेल्या आहेत किंवा गेलेल्या आहेत. का तर सकाळी सगळेजण लवकरच प्रवास सुरू करतात. का तर संध्याकाळी लवकर स्टॉप करून पार्किंग मिळण्यासाठी ज्यादा तर गाड्या सकाळी लवकरच स्टार्ट करतात. आणि इथली लोक असे म्हणतात की रात्री फक्त झोपायसाठी असते. त्यामुळे संध्याकाळचं कोणी इथं गाडी चालवत नाही. जास्त करून दिवसाचीच गाडी युरोपमध्ये चालली जाते. तर आता आपण हायवेमध्ये मर्ज करूया. आपण हायवे D2 मध्ये आहे, जसं काल तुम्हाला सांगितलं होतं. तर अजून आपला सरळ प्रवास 125 किलोमीटर. अजून रोड हा सरळच आहे. 198 किलोमीटरचा होता. काल आपण त्यातले वरचे किलोमीटर कव्हर केलेले आहेत. सकाळ झालेली आहे मित्रांनो. 1 तास 11 मिनिटाची आपली ड्राईव्ह झालेली आहे आणि सकाळ झालेली आहे. अजून सूर्यनारायण काय आलेलं नाही, पण उजेड तर पडलेला आहे. इथे एक ॲक्सिडेंट झालेला आहे मित्रांनो. ॲक्सिडेंटमुळं ट्रॅफिक लागलेलं आहे. या इथे ॲक्सिडेंट झालेला, जबरदस्त गाडी धडकलेली दिसते. 2 गाड्यांचा ॲक्सिडेंट झालेला आहे. जोरात ॲक्सिडेंट झाला. युरोपमध्ये खूप कमी ॲक्सिडेंट होतात, पण होतात असे जबरदस्त होतात की विचारूच नका. आता पलीकडे फुल जाम लागले. फुल म्हणजे फुल. तर लगभग काय 2 तास हे काय हलू शकत नाही. दोन तास ड्राईव्ह झालेले आहे. तर नाश्त्यासाठी थांबूया आपण इथं पार्किंगमध्ये. एका पंपाच्या पार्किंगमध्ये आलोय. बघूया जागा कुठं आहे का. दोन तास 10 मिनिटं ड्राईव्ह झाला आपला. झोप पण यायला लागल्या, त्यामुळे नाश्ता करूया कुठेतरी. पण जागा सापडली पाहिजे. हे रात्री इकडं तिकडं अस्तव्यस्त गाड्या लावलेल्या आहेत लोकांनी. त्यांचे टाइम रेस्ट अजून कंप्लीट झालेली नाही. तर जागा कुठे आहे का. जागा 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 नाही आहे कुठं अजून. पण पार्किंग खाली झालेलं नाही. जागा नाही आहे बिलकुल, पण अजिबात जागा नाही. या इथं जागा पाहिजे होती, पण अजून खाली झालेली नाही पार्किंग. सगळ्यांची रेस्ट सुरू आहे. ओ व्हेरी गुड. सापडलं एक प्लेस सापडलं आपल्याला. एक जागा मोकळी सापडली.
नाश्त्यामध्ये आपण बनवतोय मिल्कशेक. दूध, काजू, सफरचंद, वॉलनट, त्यानंतर अंजीर, चना, साखर, किशमिश हे सगळं मिक्स करून आपण एक मिल्कशेक बनवणार आहे. मित्रांनो, आपण आता आलोय जर्मनीच्या बॉर्डर जवळ. थोड्याच अंतरावर जर्मनीची बॉर्डर राहिलेली आहे. समोर दिसते ही बॉर्डर आहे. पोलीस असतात त्यामुळे रेकॉर्ड काय करून देणार नाही. तर बॉर्डर क्रॉस झालेली आहे आणि आपण आता जर्मनीमध्ये आलेलो आहे. अरे भाई 60 का स्पीड, आगे वाला भी 60 में है, हम भी 60 में, आने वाला भी 60 में है. कसं पोचायचं? 130 किलोमीटर अजून आहे आणि सगळा रोड हा तोच आहे 303 नंबरचा. कुठल्या जंगलातनं दिलाय मॅनेजरनं काय माहिती. सगळ्या रोडला ट्रकसाठी 60च स्पीड. कार जाऊ शकतात पण ट्रक नाही जाऊ शकत. जर्मनी के नजारे. जर्मनीमध्ये एक्सप्रेसवेला ट्रकला 60च स्पीड असते. कंपनीमध्ये पोचलेलो आहे आपण. रोड बंद उतरले. फिरून 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 पाक जंगलातनं यावं लागलं. 3-4 मोबाईल लावलेत लोकेशन. त्यानंतर पोचलोय. ही कंपनी आहे. बघूया आता रजिस्ट्रेशन करून येऊया. बघूया काय म्हणतायत ते. रजिस्ट्रेशन करून आलोय. ह्या इथून गाडी आत लावून इथं पार्क करायला सांगितलं. ही गाडी खाली झाल्यानंतर आपली खाली गाडी इथंच होणार आहे. लोड बी इथंच होणार आहे. वेट करायला सांगितलं. अशा प्रकारचा माल होता जो आपण भरलेला होता. आणि आता हा अनलोड करून ह्याची जे मोकळे काय म्हणतात त्याला पॅलेट आहेत हेच वापस भरायचे आहेत.
हे कोणत्या तरी मशीनचे पार्ट्स आहेत. जे पार्ट्स इकडे आले ते पार्ट्स इथं उतरल्यानंतर ह्याचं जे एमटी पॅलेट आहेत हे भरून परत वापस आपल्याला जायचं आहे. तर आपली गाडी अनलोडही झालेली आहे आणि लोडही झालेली आहे. वापस आपण हंगरीलाच चाललेलो आहे. सेम कंपनीत आपण पुन्हा एकदा अनलोड करायचं आहे. तर हा माझा यूट्यूबचा पहिलाच ब्लॉग होता मित्रांनो. ब्लॉग कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा. यामध्ये आपण काय सुधारणा करू शकतोय का किंवा तुमचा काय सुझाव असेल तर नक्की कमेंटमध्ये सांगा मित्रांनो. आणि आपल्या चॅनलला मित्रांनो सबस्क्राईब करायचं आहे.